नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल किंवा तुमचं पॅन कार्ड खराब झालं असेल तर तुम्हाला सहज पद्धतीने पॅन कार्ड मागवता येणार आहे। म्हणजे तुम्हाला सायबर कॅफे, सीएससी सेंटर, माई सेवा केंद्र या ठिकाणी जास्त पैसे देण्याची गरज नाहीये। तुम्हाला जर पीडीएफ स्वरूपात जर पॅन कार्ड मिळवायचं असेल तर फक्त 8 रुपयामध्ये ह्या गोष्टी करता येणार आहेत। जर समजा तुम्हाला फिजिकल स्वरूपात, हार्ड कॉपी स्वरूपात तुमच्या पोस्टाने तुमच्या घरी पॅन कार्ड यावं असं जर वाटत असेल, फिजिकल पॅन कार्ड, तर फक्त तुम्हाला 50 रुपये मोजावे लागणार आहेत। आणि जर समजा तुम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये असाल आणि तुम्हाला पॅन कार्ड मागवायचं असेल तर 900 ते 950 रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत। आता हे तुमचं हरवलेलं पॅन कार्ड, खराब झालेलं पॅन कार्ड कशा पद्धतीने तुम्ही सहज पद्धतीने ऑनलाईन अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलमध्ये कशा पद्धतीने मागवू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हरवलेलं पॅन कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला गुगलवरती NSDL पॅन कार्ड रिप्रिंट हे टाईप करायचं आहे। हे टाईप केल्यानंतर खाली एक ऑप्शन दिसतंय, रिक्वेस्ट फॉर रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन इंटरफेस ओपन होणार आहे आणि या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेत, हे व्यवस्थित तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। त्यापैकी पहिला ऑप्शन दिला आहे की तुमचं पॅन कार्ड हे NSDL या वेबसाईटवरून जनरेट झालं पाहिजे। NSDL या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरच तुमचं पॅन कार्ड असेल तर तुम्हाला हे पॅन कार्ड डाउनलोड करता येणार आहे। अशा पद्धतीने माहिती या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे की पॅन कार्ड तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल किंवा तुम्हाला मिळवायचं असेल तर फ्रीमध्ये मिळणार आहे, परंतु पोस्टाने जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काही पे आउट तुम्हाला करावे लागणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची गरज नाही आहे। त्यानंतर दुसरा ऑप्शन दिला त्यांनी का तुम्हाला जर फिजिकल पॅन कार्ड हवा असेल तर 50 रुपये तुम्हाला चार्ज भरावा लागणार आहे। त्याचबरोबर समजा तुम्हाला पॅन कार्डची ई प्रिंट पाहिजे असेल तर तुम्हाला 8 रुपये पेड करावे लागणार आहेत। दुसऱ्या कंट्रीमध्ये पॅन कार्ड तुम्हाला पाठवायचं असेल तर तुम्हाला 959 रुपये पेड करावे लागणार आहेत। तुम्हाला तुमचा पॅन कार्ड घरच्या पत्त्यावरती पाहिजे असेल तर कम्युनिकेशन ॲड्रेस तुम्हाला प्रॉपर तुमचं पॅन कार्डचा फॉर्म भरत असताना तुम्ही टाकणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी तुम्हाला पहिला ऑप्शन दिला आहे पॅन कार्ड, हा पॅन कार्ड तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। या ठिकाणी मंथ निवडायचं आहे। त्यानंतर तुमचं इयर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे आणि खाली अंतर GST, तर GST तुम्हाला भरायची नाही किंवा GSTचा नंबर तुम्हाला टाकायचं गरज नाही आहे। या सर्व टर्म अँड कंडिशन व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत आणि इथे खाली ऑप्शन दिलाय रोबोट, तर रोबोटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला प्ले ऑडिओ किंवा स्टॉप ऑडिओ ह्या 2 ऑप्शन दिसतात। या ऑडिओ वगैरे तुम्ही ऐकू शकता आणि सबमिट बटनावरती क्लिक करू शकता। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन इंटरफेस ओपन होणार आहे आणि या इंटरफेसमध्ये तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तुमचं पॅन कार्ड नंबर, तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। तुमचा ईमेल ID कोणता आहे, त्याचबरोबर तुमचं ॲड्रेस हा प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी समोर दिसणार आहे। तुमचं जो पॅन कार्ड तुम्हाला पोस्टाने पाठवायचं आहे त्या पोस्टाची संदर्भात जेवढंही ॲड्रेस आहे हा ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला दिसेल। यामध्ये तुम्ही हवं ते चेंजसुद्धा करू शकता ॲड्रेसमध्ये, म्हणजे तुम्हाला ज्या पत्त्यावरती पॅन कार्ड हवा आहे तो ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। या ठिकाणी तुम्हाला OTP घ्यावा लागतो, हा ईमेलच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून किंवा दोन्ही कोणत्यापैकी एकाचा वापर करून तुम्ही हे घेऊ शकता किंवा दोन्ही OTP तुम्ही या ठिकाणी मागवू शकता। अशा तिन्ही ऑप्शनपैकी एका ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि खाली जे तुम्हाला टर्म अँड कंडिशन दिले त्यावरती क्लिक करायचे, सबमिट करायचं आहे आणि तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येतो। माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा एक OTP आलेला आहे, हा OTP या ठिकाणी टाकतो। सदर OTP हा 10 मिनिटं व्हॅलिड असतो। तुम्हाला 10 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये जो OTP आलेला आहे हा OTP या ठिकाणी टाकून तुम्हाला व्हॅलिड करायचा आहे। मी सुद्धा OTP करून व्हॅलिड करतो आणि तुम्हाला आता इथे पेमेंट ऑप्शन आलेला आहे। जर समजा तुम्हाला ई पॅन पाहिजे असेल तर तुम्हाला 8 रुपये जाणार आहेत आणि जर समजा तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड हवा असेल तर तुम्हाला 50 रुपये या ठिकाणी पेड करावे लागणार आहेत। इथे 2 ऑप्शन दिसते, त्यापैकी कोणताही ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे। इथे सर्व डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत की तुम्हाला किती पैसे भरावे लागणार आहेत, ई पॅनसाठी किती पैसे, फिजिकल पॅनसाठी किती पैसे आणि तुम्हाला दुसऱ्या कंट्रीमध्ये जर पॅन कार्ड पाठवायचं असेल तर किती पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत। या सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत। ह्या सर्व गोष्टी तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत। वाचून घेतल्यानंतर खाली टर्म ऑफ सर्व्हिस म्हणून एक ऑप्शन दिसतोय, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर नवीन इंटरफेस ओपन होणार आहे। या पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी पे कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला कोणतं ऑप्शन निवडून पेमेंट करायचं आहे
हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी बारकोड वापरून मी पेमेंट करतोय। हा बारकोड तुम्हाला तुमच्या UPI किंवा इतर गुगल पे, फोनपेच्या माध्यमातून स्कॅन करायचं आहे। स्कॅन केल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट येणार पे करायची, ते पे करून घ्यायचं। पे करून झाल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या ट्रान्झॅक्शनची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिसणार आहे। तुमचं ट्रान्झॅक्शन स्टेटस, त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर, डेट, टायमिंग, पेमेंट अमाऊंट, त्याचबरोबर तुमचं बँक रेफरन्स नंबर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसतील। त्यानंतर खाली इथे कन्फर्म बटनावरती तुम्हाला किंवा कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जनरेट टू प्रिंट पेमेंट डिटेल्स किंवा स्लिप यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमची स्लिप या ठिकाणी डाउनलोड होणार आहे। ही PDF तुम्हाला व्यवस्थित सांभाळून ठेवायचं आहे। ज्यावेळेस तुम्हाला तुमचं पॅन कार्डचं स्टेटस चेक करायचं असेल तर या ठिकाणी असलेला रेफरन्स नंबर टाकून तुम्हाला तुमचं पॅन कार्डचं स्टेटस चेक करता येणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो हरवलेला पॅन कार्ड कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे, हरवलेला पॅन कार्ड तुम्हाला पोस्टाच्या माध्यमातून कसं तुमच्या घरच्या पत्त्यावर मागवता येणार आहे, याविषयी A to Z माहिती या ठिकाणी संपूर्ण सविस्तरपणे सांगितलेली आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती अतिशय महत्त्वपूर्ण असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।